श्रीराम. आज आपण मनाच्या श्लोकातला 86वा श्लोक अभ्यासणार आहोत. समर्थ माऊली म्हणते, मुखी राम विश्राम तेथेची आहे, सदानंद आनंद सेऊ निराहे, तया वीण तो सीण संदेहकारी, निज धाम हे नाम शोकापहारी. समर्थ माऊली आपल्याला भगवंताच्या नामाचं महत्व या श्लोकामध्ये सांगताना 4 वाणींच्या अर्थाने आपल्या कर्माला विश्राम कसा मिळेल याचं एक अद्भुत रहस्य आपल्याला इथं सांगत आहे. समर्थ म्हणतायत की ज्याच्या मुखामध्ये राम आहे त्यालाच त्याच्या कर्मापासून संपूर्ण विश्राम मिळू शकतो आणि त्याच्या जीवनामध्ये त्याला शाश्वत आनंदाचा स्रोत सापडतो. हे आनंदाचा स्रोत जर त्याला त्याच्या जीवनात सापडू शकला नाही तर त्याचं हे जीवन म्हणजे केवळ एक संदेहाचं वहन करणारं, स्वतःलाच शिणवून घेणारं असं एक माध्यम होऊन जातं. आणि जर या भगवंताच्या नामाचं महत्व पटलं, ते जर आपल्या जीवनात उतरलं आणि जर त्याचा निधिध्यास मुखापाशी जर राहिला तर ते नामच आपल्याला आपलं जीवन हे स्वानंदाचं निजधाम करून टाकतं. समर्थांचा वरवर दिसणारा हा श्लोक पण अत्यंत गभितार्थ सांगणारा. श्रोतेहो, आपण असं कधी बघितलंय का की या विश्वामध्ये चालणारी कर्म ही कशा पद्धतीने चालतात? कर्म करण्याच्या ज्या प्रवृत्त करणाऱ्या ज्या काही युक्त्या आहेत त्यातील पहिली गोष्ट म्हणजे कोणीतरी कोणाला तरी मुखाने काम सांगतं, तोंडी सांगतं की हे जाऊन कर. दुसरं काम करण्याची पद्धत असती, एखादा मोठा आर्किटेक्ट असतो, एखादा मोठा इंजिनियर असतो, तो आपल्या मनात असणाऱ्या कल्पना इंजिनिअरिंग टूल्सच्या माध्यमातून एखाद्या कागदावरती उतरवतो. म्हणजे या कल्पना त्याच्या अंतरंगामध्ये कुठेतरी स्फुरत असतात. त्या स्फुरणाऱ्या कल्पना तो एखाद्या कागदावरती उतरवतो, बरोबर ना? तसाच एखादा लेखक आहे, एखादी कवयित्री, कविताकार आहे, तो आपल्या मनातल्या संकल्पना, संवेदना या शब्दाच्या आधाराने कागदावर उतरवतो. म्हणजे या संवेदना कुठंतरी व्यक्त अव्यक्त रूपाने मनामध्ये त्याच्या चाललेल्याच असतात. आपण विश्वातलं कुठलंही कर्म बघावं, या प्रत्येक कर्माच्या मागं एक व्यक्त किंवा अव्यक्त संवाद आपल्या अंतरंगामध्ये चाललेला असतो, ज्याला समर्थांनी स्फूर्तिरूपी शारदा असं म्हटलेलं आहे. ही स्फूर्तिरूपी शारदा ही साधारणतः आपल्याला भगवंताच्याकडे नेण्यासाठी म्हणून शुद्ध स्वरूपामध्ये असते. पण आपल्या जगातली जी काही सर्व कर्म चाललेली आहेत, या कर्मांची शक्तिस्थान, प्रेरणास्थान देखील तीच आहे. आणि त्यामुळं प्रत्येक जीव आपली जी वासना तृप्ती करत असतो या जन्मामध्ये. आपण या जन्मात आलोय ते आपल्या वासनेच्या, ज्या आपल्या राहिलेल्या वासना आहेत त्यांच्या तृप्तीसाठी आलेलो आहे. शेवटी वासनेच्या तृप्तीसाठी देखील स्फूर्ती हवी, त्याच्यासाठी देखील शक्तीच हवी. आणि ही शक्ती जी आपल्या बेंबीशी स्फूर्ती रूपाने, परावाणीच्या रूपाने जी राहिलेली आहे तीच आपल्याला कर्मासाठी उद्युक्त करत असते. ही सगळी विश्वातली चाललेली कर्म ही या परावाणीच्या ठिकाणी असलेली स्फूर्तिरूपी शक्ती आपल्या वासनांच्या तृप्तीसाठी म्हणून करत असते. ही परावाणी शक्ती जेव्हा भगवंताकडे वळते तेव्हा ती शारदा होते आणि तीच जेव्हा आपल्याला या दृश्य विश्वाकडे खेचून घेऊन जाते तेव्हा ती मूळ माया होऊन जाते. त्या मायेच्या अखत्यारीमध्ये आपल्याला ती घेऊन जाते. मग इथं समर्थांना नेमकं आपल्याला काय सांगायचंय? आपण जर बघाल तर ही स्फूर्तिरूपी परावाणी ही आपल्या अगदी बेंबीच्या जवळ, त्याच्यावरती आपली पश्चंती वाणी, त्याच्यावरती आपली मध्यमा आणि त्याच्यावरती आपली वैखरी, म्हणजे वैखरी ते परा अशी जोडणारी एक साखळी आपल्या शरीरामध्ये आहे. जर आपल्याला परावाणीवरती कुठल्याही प्रकाराने जर काम करायचं असेल तर त्याला या साखळीच्या अनुषंगाने जात आपल्याला वैखरीपर्यंत येता येऊ शकतं. मग या वैखरीला अशा काहीतरी गोष्टीचा आपण स्रोत सतत द्यावा की जी परावाणीला सदैव शुद्ध ठेवेल, जी परावाणीला या वासनेच्या कर्मांपासून दूर ठेवेल. आणि जर हे आपण करू शकलो तरच आपल्या जीवनामध्ये ही कर्माची आटाआटी थांबेल, तरच आपलं जीवन हे खऱ्या अर्थाने विश्राम पावेल. नाहीतर ही परावाणाची स्फूर्तिरूपी शक्ती आपल्या वासनेच्या तृप्तीसाठी सदैव आपल्याला धडपड करायला भाग पाडेल. आणि हे तत्व समर्थ आपल्याला इथं सांगतात की जर मुखाशी आपण अखंड राम नाम ठेवलं
तर हे मुखाशी असलेलं रामनाम आपल्या अंतःकरणामध्ये मध्यमेपर्यंत उतरतं. पण त्यासाठी त्याचा निधिध्यास हवा. ते निधिध्यासाने आपल्या मध्यमेमध्ये उतरलेलं नाम आपल्या पश्चंती वाणीपर्यंत जातं आणि ही पश्चंती वाणी आणखीन सूक्ष्म होत 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 परावाणीपर्यंत जाते आणि ती थेट परावाणीवरती काम करते. त्यामुळं नाम हे मनुष्याच्या वासनेवरती काम करतं हे महाराज आपल्याला सांगायचे. हे त्याचं माध्यम आहे. वैखरी, मध्यमा, पश्चंती, परा आणि भगवंताचं नाम हे निष्काम करणारं असल्यामुळं या नामाचा स्त्रोत हा परावाणीच्या शेजारी असलेल्या वासना देहावरती काम करतो आणि वासना देहाला विरळ केल्यामुळं मनुष्याची कर्म करण्याची जी प्रवृत्ती आहे, कर्म करण्याची जी आटाआटी आहे, कर्म करण्याचा जो शीण आहे, हा शीण मुखाशी रामनाम जर निधिध्यासाने ठेवलं तर तो बंद करतो. आणि त्यामुळे समर्थ इथं म्हणतात की मुखी राम विश्राम तेथेची आहे. ज्यांनी अखंड नामाचं स्मरण केलं त्याच्याच वासना देहाला विरळता आली आणि तो वासना देह विरळ झाला की कर्माची आटाआटी संपली, म्हणजे तो जीव खऱ्या अर्थाने विश्राम पावला. इतकं अनन्यसाधारण महत्व या नामाचं आहे. इतका छोटा हा संदर्भ पण आपल्याला थेट आपल्या अंतरंगाच्या अत्यंत सूक्ष्मत्वापर्यंत घेऊन जातो. मला आठवतं श्रोतेहो, एकदा माझ्या कुठल्या तरी कंपनीच्या कामामध्ये मी बघत होतो की बोरवेल करण्याचं काम चाललं होतं. या बोरवेलमध्ये एक एक पाईप त्या बोरला लावून ते लोक जमिनीमध्ये एक ड्रिल करत त्या बोरच्या पाईपांना आत 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 ढकलत होते. 100 फूट गेलं, 150 फूट गेलं, 200 फूट गेलं, काही घडत काहीच नव्हतं. पण ते एक एक पाईप अगदी शांतपणे त्याला जोडत होते, लावत होते. कारण की त्यांना नक्की माहिती होतं की इथं पाण्याचा स्रोत आहे. आणि काय आश्चर्य, असंच 250-300 फूट गेलं आणि अचानक अगदी 4 इंच भरेल इतक्या जोरात पाण्याचा पुरवठा त्या 250 फुटापासून खाली येऊ लागला. यामध्ये विचार असा करता येऊ शकतो की ह्या बोअरवेल मधून हे पाणी येतंय का पाणी तिथंच होतं पण बोअरवेल आता तिथपर्यंत पोहोचलंय. वस्तुस्थिती ही अशी आहे की पाणी तिथंच होतं. मी त्या बोअरवेलला तिथपर्यंत घेऊन गेलो, त्या पाण्याला वरती येण्याचा एक मार्ग निर्माण करून दिला. श्रोत्यो, आपल्याला जसं भगवंतानी तोंड जेव्हा दिलं या देहाला आणि या विश्वामध्ये पाठवलं तेव्हा त्या दाण्या पाण्याची जशी त्याने आपल्यासाठी सर्व व्यवस्था करून ठेवली आहे, तशी या जीवनाला जगण्यासाठी अनन्यसाधारण आनंदाची व्यवस्था, जसं गावाकडे दशम्या देऊन पाठवतात तसं भगवंतानी आनंदाची दशमी आपल्या आतमध्येच बांधून आपल्याला पाठवलेलं आहे. आणि आपण मात्र या आनंदाला सगळीकडे शोधत बसतो. जसं मगाशीच आपण मध्यंतरी मनोबोधामध्ये वाचलं की घरी कामधेनू पुढे ताक मागे, तशी आपली अवस्था आहे. आनंद आतमध्ये आणि आनंद आपण शोधतोय बाहेर. त्या बोअरवेल सारखं जर नामस्मरण आपण अगदी आत 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 उतरवलं, अगदी सूक्ष्म केलं, अंतरंगापर्यंत नेलं आणि त्याचा निधिध्यास ठेवला आणि विश्वास ठेवा की भगवंतानी आनंद आपल्या हृदयात दिलाय. कदाचित कोणाचा वासनादेह जड असेल, त्याला 400 फूट खाली जावं लागेल. कोणाच्या वासना विरळ असतील, त्याला 200 फूट जावं लागेल. आणि कोणीतरी योगभ्रष्ट असेल, त्याला 50 फुटावरच लागेल. पण आनंद निश्चित प्रत्येकाच्या आत आहे. आणि हे समर्थ आपल्याला सांगतायत की सदानंद आनंद सेवून राहे. हा जो सदानंद, हा जो शाश्वताचा आनंद आहे, हा जो न संपणारा पाण्याचा स्रोत आहे, तसा हा आनंदाचा स्रोत भगवंतानी आपल्या आतमध्येच दिलाय. आणि तो फक्त नामाच्या या बोअरवेलनी आपल्याला जाऊन फोडला की तो आनंद स्वरूप व्यक्त रूप होऊन आपल्या जीवनामध्ये येतो आणि जीवनामध्ये चहूबाजूनी आपल्याला एक दीपोत्सवासारखी अवस्था तो करून टाकतो. सदा आनंद आनंद सेवून राहे. इतका साधा सोपा हा मार्ग. पण मनुष्य या आनंदाच्या शोधासाठी काय काय करत नाही हो. आज मनुष्य अन्न वस्त्र निवाराच्या शोधाप्रित्यर्थ या पृथ्वीपासून लांब कित्येक लाखो कोटी किलोमीटर दूर असलेल्या मंगळापर्यंत जातोय, चंद्रापर्यंत जातोय, समुद्राचा तळ गाठतोय, एव्हरेस्ट सारख्या शिखराचा वरती जाऊन राहण्याचा प्रयत्न करतोय. मनुष्य अत्यंत अचंबित असणाऱ्या अंतरापर्यंत जातोय. पण या अन्न वस्त्र निवाऱ्यापेक्षाही मूलभूत गरज असलेल्या आनंदासाठी मनुष्य स्वतःच्या आतमध्ये उतरत नाहीये. केवढं मोठं वैषम्य आहे या बुद्धीचं.
आपल्या आतमध्ये हा आनंद असून आपण त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. इतक्या वेळा सद्गुरू सांगूनही आपण त्या आनंदापर्यंत पोहोचू शकत नाही. आणि त्यामुळं या आनंदाच्या शिवाय म्हणून जे जे काही मिळवूत ते जीवनामध्ये फक्त तापकारक ठरलेलं आहे. आपण बघतो की आपण आपला व्याप वाढवतो. आपल्याला वाटतं की एक नाही, अजूनही दुसरा धंदा, अजूनही तिसरं काहीतरी, अजूनही चौथं काहीतरी, एक घर नको दुसरं घर, एक गाडी नको दुसरी गाडी. आपण आपला व्याप वाढवतो. आपल्याला असं वाटतं की यातून मला सुख मिळणार आहे. पण हा वाढवलेला व्यापच एक दिवशी आपल्यासाठी मोठी डोकेदुखी ठरते. आपण सगळं काही करतो हे आनंदासाठी करतो. आपल्याला खरा आनंद हवाय. आपल्याला ते सांगता येत नाही. जसं एखाद्या मुक्याला काय पाहिजे हे जसं सांगता येत नाही तशी आपली अवस्था झालेली आहे. आपल्याला तो खरा आनंद हवाय. आणि आनंद आपण जिथं शोधतोय तिथं निश्चितच नाही. आनंद हा आपल्या स्वतःच्या आतमध्ये आहे. आणि ही आतमध्ये उतरण्याची जर गोष्ट केली नाही तर जीवनामध्ये जे काही करू ते केवळ आणि केवळ आपल्याला शोक देईल. असा हा शोक जर आपल्या जीवनातून दूर करायचा असेल तर भगवंताच्या नामाला घट्ट धरलं पाहिजे. त्या भगवंताच्या नामाचं बोरवेल सतत आपल्या या वासनादेहामध्ये आत 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 शिरलं पाहिजे. त्या वासनादेहाला विरळ करून अगदी स्वानंदाच्या खजिन्यापर्यंत हे नाम आपल्याला घेऊन जातं. आणि हे आनंदाचं निजधाम जे आपल्या अंतःकरणातच भगवंताने दिलेलं आहे ते एकदा निजधामाची प्राप्ती झाली, तो एकदा आनंदाचा लयलूट सुरू झाली की आपल्या जीवनामध्ये शोकाला, दुःखाला, चिंतेला, संशयाला, संदेहाला कशालाच जागा राहत नाही. इतकं साधं सोपं तंत्रज्ञान संतांनी शोधून काढलं स्वानंदाचं. ना याच्यासाठी कुठं मंगळावर जावं लागतंय, ना चंद्रावर, ना समुद्राच्या तळावर. फक्त आपल्या हृदयाच्या गाभाऱ्यामध्ये उतरण्याची गरज आहे. आणि त्यासाठी त्यांचा प्राण असलेलं नाम आपल्याला त्यांनी दिलंय. श्रोते हो, भगवंताच्या नामाला घट्ट धरा. तोच आपल्याला स्वानंदकारी निजधामापर्यंत घेऊन जाईल. आणि जीवनामध्ये खरं आनंद, खरं सुख काय असेल याची अनुभूती देईल. जानकी जीवन स्मरण जय जय राम. श्रीराम. आज आपण मनाच्या श्लोकातला 87वा श्लोक अभ्यासणार आहोत. मुखी राम त्या काम बाधू शकेना, गुणे इष्टधारिष्ठ त्याचे चुकेना. हरी भक्त तो शक्त कामास मारी, जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी. समर्थांचं आराध्य दैवत, नवे नवे जे त्यांचं प्रत्यक्ष रूपच झालं होतं अशा मारुतीचा गौरव करणारा हा मनोबोधातला श्लोक. श्रोते हो, आपण गेल्या 3 श्लोकांमध्ये आपल्याला नामाचा वेगवेगळ्या अंगाने अभ्यास समर्थ माऊली करून घेत आहे. आपण 2 श्लोकांपूर्वी भगवंताच्या या नामाचं एक अतिशय आपल्या जीवनातलं महत्व समजून घेताना समर्थांनी आपल्याला सांगितलं होतं की जपू नेमिला हा योगेश्वराचा, जो या गौरी शंकराला देखील जप नेमून दिलेला आहे. तो जप नेमका काय करतो तर तो त्या स्वतःला त्यांना शांत करतो. म्हणजे नाम हे आपल्या जीवनातले त्रितापांचं दुःख दूर करतो. हा नामाचा पहिला परिपाक आपण 2 श्लोकांपूर्वी अभ्यासला. कालच्या श्लोकामध्ये समर्थांनी आपल्याला नामाच्या आधाराने विश्राम कसा प्राप्त होतो, स्वानंदाचा ठेवा आपल्याला कसा प्राप्त होतो याचा मार्ग सांगितला. आज समर्थ एका आपल्या जीवनाच्या मूलभूत गरजेच्या काम या विषयाशी, मनुष्याच्या जीवनात असलेल्या कामना, त्याच्या वासना याच्याविषयी भगवंताचं नाम त्याच्या आयुष्यामध्ये नेमकं काय करतं याचं प्रत्यंतर मारुती रायाच्या चरित्राच्या आधारे या श्लोकातून समजावून सांगत आहेत. समर्थांच्या श्लोकाचा सरळ अर्थ असा आहे, श्रोते हो, की ज्याने आपल्या आयुष्यामध्ये अखंड वैखरीद्वारे भगवंताच्या नामाचं स्मरण केलेलं आहे अशा जीवाला काम कधीच धरू शकत नाही. त्याच्या जीवनामध्ये या भगवंताच्या नामाचा निदिध्यास हा एकमेव गुण या कामाचा विकार समूळ आपल्या जीवनातून उच्चाटन करण्यासाठी समर्थ ठरतो. आणि खरोखर तोच हा हरिभक्त जो या अत्यंत शक्त अशा कामाला, जो या सर्व षड्विकारांचा मूळ बिंदू आहे अशा कामाला मारू शकतो. आणि असा ज्या कामाला आपल्या जीवनातून ज्यांनी संपूर्णपणे उच्चाटन करून टाकलेलं आहे असा मारुती, तोच खरा ब्रह्मचारी, समर्थांचा आराध्य
अशा मारुतीरायाचं स्मरण समर्थ या श्लोकातून करत आहेत. श्रोतेहो, आपण या ज्या कामविकाराबद्दल, मनुष्याच्या जीवनातल्या कामनांच्या बद्दल अभ्यास करणार आहोत, त्यातील बराचसा अंश समर्थांनी आपल्याला मागच्या श्लोकात सांगितलेला आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये असलेल्या वासना देहापोटी त्याला नवीन जन्म, हा मनुष्याचा जन्म मिळालेला आहे. आपण सर्वजण या मागच्या वासनांची तृप्ती करण्यासाठी म्हणून या जीवनामध्ये आलेलो आहोत. परंतु आपण बघतो की कर्माच्या या आटाआटीमध्ये मनुष्य आणखीन वासनांचा संचयच आपल्या जीवनामध्ये करत असतो आणि यातून, या कर्मांमधून आलेली वासना आणि या वासनेपोटी आलेला जन्म हेच मनुष्याचं जन्म मृत्यूचं एक प्रकारे चालू असलेल्या सर्कस प्रकाराचं उदाहरण आहे. मग यातून मार्ग काय, कसं बाहेर पडावं यातून? समर्थ यातून मार्ग सांगतायत की मुखी राम त्या काम बाधू शकेना. आपल्याला असं वाटेल की अरे, भगवंताच्या नामाने जर मी अखंड त्याचं स्मरण ठेवलं, जर त्याचं मी सतत वैखरी वाटे त्याचं चिंतन केलं, त्याचं उच्चारण केलं, तर माझ्या जीवनामध्ये काम हा कशा पद्धतीने दूर होऊ शकेल. कित्येकदा तत्वापेक्षा त्याची उदाहरणच अत्यंत महत्वाची ठरतात. आपण नाम हे भगवंताचं रूप आहे हे जाणतोच. ज्या भगवंताने, ज्या प्रभू रामचंद्राने आपल्या सीतेचं, आपल्या प्रियतमेचं अपहरण झाल्यानंतर त्या वनामध्ये वृक्षविलींना मिठी मारायला सुरुवात केली, तिथे असणाऱ्या हरणांना, तिथे असणाऱ्या फुलांना, सर्वांना तो आपल्या पत्नीबद्दल, सीतेबद्दल विचारणा करू लागला. अत्यंत मनुष्यलीला करताना डोळ्यातून येणारे अश्रू, हे सगळं महादेवाची प्रथम पत्नी दक्षकन्या सती बघत होती आणि तिच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला की अरे, हा प्रत्यक्ष परमात्मा ज्याचं स्मरण माझा पती करत असतो आणि हा तर एका सामान्य माणसाप्रमाणे आपल्या पत्नीच्या विरहात रडतोय, या वृक्षवल्लींना मिठी मारतोय. तिच्या मनामध्ये अपार संदेह निर्माण झाला आणि तिने महादेवाची आज्ञा घेऊन प्रभूंची परीक्षा बघण्याचं ठरवलं. भगवंत नेहमी आपल्या अत्यंत आवडत्या, ज्याची आपल्याला खरंच खूप गरज लागलेली आहे, अशा गोष्टींच्या आधारानेच नेहमी आपली परीक्षा बघत असतो आणि त्याच न्यायाने सतीने देखील प्रभू रामचंद्रांची परीक्षा घेण्याचं ठरवलं. ती प्रभूंच्या समोर गेलेली आहे, ज्याची प्रभूंना सर्वात जास्त तिच्या दृष्टीने गरज वाटते, ती म्हणजे आपली प्रियतम पत्नी सीता. सतीने सीतेचा वेश धारण केलेला आहे आणि प्रभू ज्या मार्गाने दुःख आपलं व्यक्त करत वनातून चाललेले आहेत, त्याच्या समोरच्या दिशेनेच प्रभूंना सामोरी ही दक्षकन्या सती सीतेच्या रूपामध्ये प्रभूंच्या समोर आलेली आहे. प्रभूंनी तिला बघितलं आणि अगदी आपल्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य तसंच ठेवत, आपल्या गुडघ्यावरती खाली बसत नमस्कार करत तिला म्हणतायत की हे भवानी माते, तू एकटीच या वनामध्ये कशी विचरण करतीये? तुझं स्थान तर महादेवाच्या जवळ हवं. लक्ष्मण हे सगळं बघतोय. तो जेव्हा सीतेच्या रूपामध्ये सती येते तेव्हा तो भ्रमित होतो, पण राम मात्र सतीचं स्वरूप खऱ्या अर्थाने ओळखतो आणि तिला तो आपल्या महादेवाकडे परत जाण्यासाठी सांगतो. जिथं प्रत्यक्ष भगवंत, ज्याच्या नामाचा उच्चार आपण करतो, तो भगवंतच हा संपूर्ण निष्काम आहे, जो कामना विरहित आहे, जो कुठल्याही प्रकारच्या आसक्तीमध्ये नाही, अशा भगवंताचा प्राण असलेलं हे नाम ज्याच्या मुखामध्ये आहे, तो देखील बरं कसा कामाशी बांधला जाऊ शकेल. श्रोतेहो, मग कधी कधी काही कथाकार फार सुंदर सांगतात की मग राम कोणाला मिठी मारत होता, मग या वृक्षवल्लींना का तो जाऊन एक प्रकारे आपल्या जीवनामध्ये सगळ्या प्रकारची दुःख सांगत होता, काय कारण असेल? तर एखादे कथाकार सांगून जातात की तो त्याच वृक्षांना जाऊन मिठी मारत होता, तो त्याच दगडांना जाऊन भेटत होता, ज्या ठिकाणी अनेक ऋषीमुनी राम नामाचं स्मरण करत करत ज्यांनी आपला देह ठेवला, त्यांना वाट होती रामाच्या सगुण अवस्थेत येण्याची, पण रामाला सगुण रूपामध्ये बघण्याचं भाग्य त्यांच्या नशिबी नव्हतं. अशा प्रत्येक झाडाला राम जाऊन भेटत होता आणि सांगत होता, मी आलोय, मी आलोय. प्रत्येकाचा भाव हा वेगवेगळा असू शकतो, पण भगवंत हा जो स्वतःच निष्काम आहे, त्या भगवंताचं जो नाम घेतो तो देखील त्या कामनांच्या पलीकडे जातो. भगवान महादेव हे प्रभूंचं नाम अखंड स्मरण करायचे
आणि या भगवान महादेवांना देखील जेव्हा समाधीमधून बाहेर काढून पार्वतीशी विवाह करावा या स्वार्थी भावनेंनी देवांनी, इंद्रानी कामदेवाला महादेवावरती स्वारी करायला सांगितलं. आपण 3-4 श्लोकांपूर्वी बघितलंच की त्या कामालाच महादेवांनी जाळून टाकलं. कुठून आली ही शक्ती? भगवंताच्या नामाने ही शक्ती त्यांच्या जीवनात आली. त्यांनी प्रत्यक्ष कामालाच अनंग करून टाकलं, त्याला विधेयही करून टाकलं. असं महादेवांनी भगवंताच्या स्मरणाने, केवळ त्याच्या नामाने ही शक्ती प्राप्त करून घेतली. तोच महादेव, तोच रुद्र महारुद्र झाला, तो हनुमंत झाला, तो रामाच्या कार्यासाठी आला. आणि या रामाच्या कार्यामध्ये ब्रह्मचारी व्रत धारण करून संपूर्ण आपल्या जीवनातल्या कामनाच नाहीशा करून केवळ रामाच्या सेवेपोटी जो रुद्राचा महारुद्र झालेला आहे असा हनुमंत, हा हनुमंत देखील जेव्हा लंकेकडे उड्डाण करतो तेव्हा समुद्रामध्ये त्याला अनेक प्रकारच्या परीक्षांना सामोरं जावं लागतं. त्यामध्ये अत्यंत प्रसिद्ध अशा परीक्षा म्हणजे एक ही त्याला भेटलेली निशिचरी, दुसरी त्याला भेटलेली जी सर्पिण होती सुरसा, आणि तिसरी ती लंकेच्या द्वारावर भेटलेली लंकिनी राक्षस. भगवंत देखील परीक्षा बघतो, पण ब्रह्मचारी हनुमंताची परीक्षा 3 राक्षसिणींनी बघितलेली आहे. हे देखील एक अद्भुत असं योगायोगाचंच रसायन की एका ब्रह्मचारी साधकाची, मारुतीची परीक्षा बघितलेली आहे लंकेकडे जाताना त्या 3 राक्षसिणींनी. आणि या 3ही राक्षसिणींना हनुमंतांनी योग्य ती शिक्षा देत लंकेमध्ये प्रवेश केलेला आहे. याचं कारण एकच, प्रभू मुद्रिका मेली मुख माही, जलधी लांगी गए अचरज नाही. त्या हनुमंताच्या मुखामध्ये अखंड नाम होतं आणि त्या नामामुळे हे त्याला शक्य झालेलं आहे. आणि मग हाच मारुती जो ब्रह्मचारी आहे, जो चिरंजीव आहे, जो या पृथ्वी तलावरती वेगवेगळ्या संतांच्या रूपामध्ये आला, या वेगवेगळ्या संतांच्या रूपामध्ये जो हनुमंत या पृथ्वी तलावरती येऊन लीला करतोय, भगवंताची सेवा करतोय, त्याची कीर्ती वाढवतोय, त्याचं नाम लोकांच्या मुखापर्यंत पोहोचवतोय, अशा प्रत्येक संताच्या जीवनामध्ये देखील हा कामविकार या हनुमंताने त्या वेळेला येऊन जाळून टाकलेला आहे. आणि या सगळ्याच्या मागचं कारण एकच, ते म्हणजे भगवंताचं नाम. नाथांचा घरामध्ये त्याचा जावई हाच बाहेर ख्याली होता. नाथांनी आपल्या मुलीच्या दुःखापायी शेवटी त्या वेश्येच्या घरामध्ये जाऊन तिची समजूत काढली. आणि नाथांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव, त्यांच्या मागे असलेली तपश्चर्या त्या वेश्येला देखील निष्काम करून टाकून गेली. तिने त्याच्या जावयाला परत आपल्या दरवाज्यात घेतलं नाही. अशा रीतीने नाथांनी केवळ आपल्या प्रभावाने, एक प्रकारे आपल्या जीवनामध्ये असलेल्या भगवंताच्या शक्तीने, त्या विठ्ठलाच्या केलेल्या स्मरणामुळं आपल्या मुलीचा संसार वाचवलेला आहे. हे आपल्याला माहिती आहेच. समर्थांची गोष्ट तर वेगळीच. त्यांना एखाद्या स्त्रीचा एखादी सावली देखील त्यांच्या अंगावरून गेली नसेल. त्यांना एखादा पैशाचा लोभ, एखाद्या स्थानाचा लोभ काही देखील अडकून ठकलं नाही. ते एखाद्या वाऱ्यासारखे आले आणि वाऱ्यासारखे निघून गेले. म्हणून ते समर्थ झाले, म्हणून ते रामदास झाले. तुकाराम महाराजांच्या घरामध्ये देखील एका वेश्येला बाहेर बसून ठेवलं होतं आणि तिला देखील आई समान मानून तुकाराम महाराजांनी तिची परतावणी केली होती. आणि अगदी 19व्या शतकामध्ये स्वामी विवेकानंद जेव्हा अमेरिकेला गेले होते तेव्हा एक अमेरिकन स्त्री त्यांच्यासाठी विवाहासाठी अत्यंत आतुर होती. आणि जेव्हा विवेकानंद कुठल्याच पद्धतीने तिला तयारी दाखवेनात तेव्हा एक दिवशी तिने अगदी त्यांच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. यावरती विवेकानंद म्हणाले की आपल्याला नक्की काय पाहिजे? ते म्हणाले की मला तुमच्यासारखा मुलगा तुमच्याकडून पाहिजे. या क्षणी विवेकानंद खाली बसून हात जोडून तिला म्हणतायत की हे माते, आजपासून मी तुझा मुलगा आणि तू माझी आई. हरी भक्त तो शक्त कामासी मारी. भगवंताच्या नामाची ताकदच या प्रत्येक संताला, या प्रत्येक त्रेतायुगातल्या दैवती अवतारांना काम विकाराला मारण्यासाठी प्रवृत्त करणारी शक्ती ठरलेला आहे. श्रोते, मूळ प्रश्न असा आहे की आज जेव्हा कलियुगामध्ये आम्ही साधक मंडळी नामस्मरण करतो तेव्हा एका बाजूला नाम साधन चालू आहे, एका बाजूला मनुष्याचं व्यवस्थित सर्व काही देवपूजा, अर्चा, भक्ती हे सर्व काही चालू आहे. पण दुसरीकडं व्यभिचार करण्याची वृत्ती, कामवासना भोगण्याची वृत्ती ही देखील त्याच्या अंतःकरणामध्ये सतत जागृत आहे. अशा एखाद्या विचित्र प्रसंगामध्ये हे नामच त्याला सावरतं, यात काही शंकाच नाही.
पण मनुष्य आज या परमार्थामध्ये असताना देखील किती सहजपणे या सगळ्या विकारांमध्ये ओढलं जातो, याचं जेव्हा मी विश्लेषण करायचा प्रयत्न करतो की नेमकं हे नाम कुठं गेलं, की ज्या नामाने त्रेतायुगामध्ये आजच्याही काळामध्ये अनेक संतांना या कामविकारापासून वाचवलं, तेच नाम नेमकं साधकाच्या जीवनामध्ये कुठं हरवून जातं. तर याचं सरळ उत्तर असं आहे की या प्रत्येक संतांनी या नामामध्ये, त्याच्या स्मरणामध्ये त्या भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव ठेवली. तो मला बघतोय, तो आहे, हीच ती जिवंतपणाची जाणीव त्यांच्या नामामध्ये होती. आणि त्यामुळे त्यांचं प्रत्येक नाम त्या भगवंताची सोबत, त्या भगवंताची साथ त्यांना देत होतं. आणि कदाचित आज माझ्या नामामध्ये थोडासा यांत्रिकपणा आलाय का? आज माझ्या नामामध्ये ज्याचं स्मरण व्हायला पाहिजे त्याचं स्मरण न होता केवळ संख्येचं स्मरण राहिलंय का? काही हरकत नाही. अशा रीतीने जरी आपण नामस्मरण करत राहिलो तरी जीवनामध्ये एक टप्पा असा येतो की तिथं हे नाम अभावाविना देखील आपल्या अंतःकरणामध्ये हळूहळू भाव निर्माण करू लागतं. आणि ही भावना म्हणजे त्या भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव. आणि हे भगवंताची अस्तित्वाची जाणीव ही साधी सोपी गोष्ट नाही बरं. आजच्या काळामध्ये जसं राजकारण्यांना Z+ सिक्युरिटी असते ना, तसं ज्या क्षणी तुमच्या जीवनामध्ये भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव तुम्हाला सतत जिवंत ठेवता येईल, मग ती नामसाधनेच्या अनुषंगाने असेल, अनुसंधानाच्या अनुषंगाने असेल, तुमच्या जीवनाच्या प्रवृत्तीच्या आधाराने असेल, पण भगवंत हा माझा सांगाती आहे, तो सदैव माझ्या बरोबर आहे, ही जाणीव जर आपण जिवंत ठेवली तर त्या साधकाला देखील या मोठ्या मोठ्या राजकारण्यांसारखी या षडविकारांपासून नाम Z+ सिक्युरिटी देतं. त्याच्या जीवनामध्ये तो कामाला प्रवेशच देत नाही. आणि कामाचा विकार हा सगळ्यात मूळ विकार, अत्यंत चिवट विकार आहे जीवाचा. का बरं चिवट विकार आहे? कारण की जेव्हा आपण एखादं फॅमिली ट्री म्हणतो किंवा एखादी वंशावळ म्हणतो, तेव्हा या षडविकारांमधला सगळ्यात आजोबा हा काम आहे. मनुष्याच्या पहिल्या दिवसाच्या क्षणापासून जो त्याच्या जीवनामध्ये आहे आणि जो बारशाबरोबर राहता राहता मनुष्याचं 12वं केलं तरी त्याला सोडत नाही, ती म्हणजे हा कामविकार आहे. या कामविकाराची प्राप्ती नाही झाली की क्रोध येतो, या कामविकाराची प्राप्ती झाली तर मद येतो, हा कामविकाराची प्राप्ती दुसऱ्याला मिळाली तर मत्सर येतो. या सगळ्या गोष्टीच्या मध्ये हा काम हा प्रमुख आहे. आणि त्यामुळे समर्थ म्हणतात की हरिभक्त तो शक्त कामासी मारी. खरा हरिभक्त तोच जो या शक्तिशाली अशा कामाला मारू शकतो. आणि त्यामुळं या भगवंताच्या नामाचं स्मरण, त्यामध्ये त्याच्या अस्तित्वाची जाणीव, हाच या कामाला आपल्या जीवनातून समूळ उच्चाटन करून टाकण्याचा राजमार्ग आहे. आणि हा एकमेव गुण आपल्या जीवनामध्ये ते धारिष्ट, त्या कामविकाराला जाळून टाकण्याचं धारिष्ट्य आपल्याला मिळवून देऊ शकतो. आणि त्यासाठी श्रोते हो, त्या मारुती ब्रह्मचारीचे पाय धरावेत. तो मारुती आज ज्या सद्गुरूच्या रूपाने आपल्या जीवनामध्ये आलाय, त्याला अनन्य भावाने शरण जावं. मी असा आहे बाबा, तुझ्या पायाशी आलोय, मला सांभाळ, असं म्हणून त्याला अनन्य भावाने शरण जाऊन त्यांनी दिलेल्या साधनेच्या मार्गावर आपण शरणागतासारखं पडून राहावं. पापमार्गाकडे स्वतः वळू नये. आणि लोकांनी ज्या पद्धतीने हे कलियुग जास्तीत जास्त गढूळ करण्याचा प्रयत्न चालवलाय त्या दिशेने आपण चालू नये. आपल्याला ज्या भगवंताच्या नामाचा मार्ग दिलाय त्यात त्याच्या अस्तित्वाची जाणीव ठेवली की हे कलियुग जसं आहे तसं न राहता आपल्यासाठी रामयुग होऊन जातं, आपल्या अंतःकरणासाठी प्रेमयुग होऊन जातं. आणि आपलं जीवन या सर्व षडविकारांपासून अत्यंत दूर होऊन प्रसन्नवत, अत्यंत सुंदर असं एक भगवंताच्या चरणी पडणारं फूल होऊन जातं. जानकी जीवन स्मरण जय जय राम. श्रीराम. आज आपण मनाच्या श्लोकातला 88वा श्लोक अभ्यासणार आहोत. समर्थ माऊली म्हणते, बहु चांगले नामया राघवाचे, अति साजिरे स्वल्प सोपे फुकाचे, करी मूळ निर्मूळ घेता भवाचे, जीवा मानवा हेची कैवल्य साचे. समर्थ माऊली ज्या भगवंताच्या नामाचं महत्व आपल्याला सांगत आहेत, त्यातीलच या नामाचे वेगवेगळे डायमेन्शन्स, वेगवेगळ्या अंगाने या नामाची महती सांगणारा हा समर्थांचा श्लोक.
समर्थ माऊलीच्या श्लोकाचा आपण प्रथमतः सरळ अर्थ बघूयात. समर्थ म्हणतायत की माझ्या भगवंताचं नाम कसं आहे, माझ्या राघवाचं नाम हे अत्यंत चांगलं आहे, बहु चांगलं आहे, अत्यंत चांगलं. आणि हे अत्यंत चांगलं याचं विश्लेषण समर्थ पुढच्या ओळीमध्ये करताना म्हणतात की ते कसं आहे, ते साजीर आहे म्हणजे सुंदर आहे, ते स्वल्प आहे म्हणजे ते अत्यंत छोटं आहे. राम हे दोनच त्याच्यामध्ये अक्षर आहेत. ते सोपं आहे, ते कोणालाही घेता येऊ शकतं, त्यामुळे ते सोपं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्हा प्रापंचिकांसाठी ते फुकाचं आहे, म्हणजे त्याच्यासाठी कुठलाही पैसा खर्च करावा लागत नाही. असं साजीर, स्वल्प, सोपं आणि फुकट असं हे अत्यंत चांगलं अशा माझ्या राघवाचं नाव आहे. आणि इतकं चांगलं असूनही, इतकं सोपं असूनही, एक प्रकारे कुठलंही मूल्य न देता मिळालेलं असूनही जे काम ते करतं ते या विश्वामध्ये कुठलीच गोष्ट करू शकत नाही. ते म्हणजे करी मूळ निर्मूळ घेता भवाचे. ते आपल्या जीवनामध्ये या भवरोगाचे, जे आपण सगळेजण रोगी झालेलो आहोत, आम्ही सगळेजण भवरोगी आहोत, या भवरोगातून ते आम्हाला बाहेर काढतं. आमचा भवरोग ते पूर्णपणे दूर करून टाकतं आणि आम्हाला त्या परमात्म्याशी, त्या सच्चिदानंदाशी, त्या कैवल्याची प्राप्ती ह्याच मानवी जीवनामध्ये करून देतं. हे समर्थ माऊलीच्या श्लोकाचा सरळ अर्थ. श्रोतेहो, समर्थांचा हा भाव आपण जेव्हा जाणायचा प्रयत्न करतो तेव्हा त्या भगवंताच्या नामाचं सौंदर्य आम्हाला कित्येकदा जाणवत नाही. आम्हाला ते आवडतं, पण आमची आवड कशी आहे माहिती का? लहानपणी आपण त्या टोपीवाल्याची गोष्ट ऐकायचो ना. तो टोपीवाला माकडाच्या वनामध्ये जातो, तिथं ते वनामध्ये गेलेला असतो आणि तिथं ते माकडं त्याची टोपी पळवून नेतात आणि मग तो डोक्यावरची टोपी काढतो तेव्हा एक माकड खाली टाकतं, त्याबरोबर सगळी माकडं खाली टाकतात. कित्येकदा आमचं नाम, आम्ही घेत असलेलं भगवंताचं स्मरण देखील हा करतो म्हणून मी करतो अशा भावनेने चालू असतं. अर्थात यात चूक काहीच नाही. नामाची महती अशी आहे की ते भाविकपणे घ्या, अभाविकपणे घ्या, संशयाने घ्या, विकल्पाने घ्या, श्रद्धेने घ्या, नाम हे त्याचं कार्य आतमध्ये करतच राहतं. अर्थात जसं ऑपरेशन थिएटरमध्ये रोगी हा जितका लवकर अॅनेस्थेशिया घेऊन तिथं बेशुद्ध होतो, बेहोश होतो, तितक्या लवकर डॉक्टरला त्याच्यावरती ऑपरेट करता येतं. त्याप्रमाणे नामामध्ये ज्याचे संशय, विकल्प हे जितक्या लवकर दूर होतात, जो संपूर्ण शरणागत होतो, त्याच्यावरती हा सद्गुरू राजवैद्य सहजपणे उपचार करू शकतो. जिथं संशय जास्त आहेत, जिथं विकल्प जास्त आहेत, तिथं कदाचित थोडासा वेळ लागेल. पण जी समर्थांची दृष्टी आहे या नामाकडे बघण्याची, या भगवंताच्या नामाकडे बघण्याची दृष्टी, ती आपल्याला कशी प्राप्त होईल याचा विचार या श्लोकातून करणं खरं गरजेचं आहे. समर्थ म्हणतात की बहु चांगले, अत्यंत चांगलं असं नाम आहे. हा खरं आपल्यावरती वसिष्ठांनी केलेला उपकार आहे. ज्या वेळेला दशरथाला ही 4 पुत्रांची प्राप्ती झाली, त्यामध्ये काही काळ आनंदोत्सव झाला आणि मग जेव्हा नामकरण विधीचा वेळ आली तेव्हा दशरथाने आपले आराध्य, आपल्या कुलाचे सद्गुरू वसिष्ठांना बोलवलं. या 4 पुत्ररत्नांना त्यांच्या समोर ठेवत त्यांना विनंती केली की आपण आपल्या मनामध्ये नियोजलेली नावं यांना द्यावीत. वसिष्ठांनी सर्वप्रथम रामाला आपल्या हातामध्ये घेतलं. ते अत्यंत सुंदर असं रूप, त्याचं कुरळे कुरळे केस, त्याचे ते सुंदर डोळे, कमळासारखे नेत्र, ते अत्यंत सुंदर गोजिरे असं त्याचे ते गाल, सुंदर जीवणी, अत्यंत सुंदर असे कोमल त्याचे पाय, त्याच्यावरती असलेले पांढरे शुभ्र नख. वसिष्ठ प्रेम विवळ होऊन रामाला आपल्या हातामध्ये घेत त्या दशरथाला म्हणतायत की हा जो आनंदाचा जो समुद्र आहे, जो हा सुखांची राशी आहे, ज्याच्या केवळ चिंतनाने तिन्ही लोकातली लोक सुखी होऊन जातील, ह्याचं नाव राम आहे. जो सगळ्यांना सुख देईल, आनंद देईल, जो त्रैलोक्याला आनंद, शांतता देईल, त्याचं नाव राम आहे. आणि हेच समर्थ इथं म्हणतायत की बहु चांगले नाम या राघवाचे. त्या राघवाचं नाम घेताच मनातले विषाद, मनातले एक प्रकारे असलेल्या दुष्ट भावना, दुराशा यांना एक प्रकारे शांतता मिळते. ती विसर्जित होण्याच्या मार्गावरती जातात. असं हे बहु चांगले.
आणि या नामाची महती, या नामाचं सौंदर्य श्रोतेहो आम्हाला बघण्याची दृष्टी आज नाहीये. जसं एखादा चित्रकार असतो, त्या चित्रकारांमध्ये आजकाल नवीन मॉडर्न आर्ट्स आलेले आहेत. बऱ्याचदा त्याची प्रदर्शनं लागतात. आपल्यापैकी सामान्य माणसं जर त्या मॉडर्न आर्ट्स बघायला गेले तर आपल्याला त्या चित्रांमधलं काहीच कळत नाही. पण काही लोक जे त्याच्यातले तज्ज्ञ असतात ते तासनतास त्या चित्रांमध्ये बघत बसतात. त्याच्यामध्ये त्यांना काही काही वैविध्य सापडतं. भगवंताच्या नामामध्ये देखील आम्ही सर्वजण एक प्रकारे संख्येच्या अनुषंगाने बऱ्याचदा त्या नामाचं सौंदर्य न अनुभवता पुढे पुढे जात राहतो. पण ही सौंदर्य दृष्टी प्राप्त झालेले एखादे तुलसीदासांसारखे संत असतात, एखादे समर्थ रामदासांसारखे, एखादे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांसारखे, ज्यांना या नामाची सौंदर्याची दृष्टी प्राप्त झालेली असते. तुलसीदास म्हणतात की माझ्या रामाची ही 2 नावं कशी आहेत, त्यांना हे सौंदर्य कसं दिसलेलं आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत ना, तुलसीदास म्हणतात की रघुनाथजींची ही भक्ती म्हणजे वर्षा ऋतू आहे. आणि हे सर्वजण त्याचे जे नामधारक आहेत त्यांनी एक प्रकारे आपल्या जीवनामध्ये मशागत करून शेती लावून ठेवलेली आहे. आणि राम हे 2 श्रावण भाद्रपदाचे सुंदर महिने आहेत की ज्या राम या अक्षरांनी या नामधारकाच्या जीवनामध्ये मशागत करून ठेवलेल्या शेतीमध्ये अखंड बरसणाऱ्या या टिपटिप पावसाने सुंदर शेती जशी उमलती, तशी ही रघुनाथजींची भक्ती, तसं हे त्याचं नाम. हे सौंदर्य केवळ त्या नामाला जाणणारा एखादा संतच, जसा त्या मॉडर्न आर्ट मधला एखादा तज्ञ जाणू शकतो, त्याप्रमाणे तुलसीदासांनी या राम या 2 शब्दांकडे बघितलेलं आहे. त्यांना असं दिसतंय की ही राम हे 2 अक्षरं ही नर आणि नारायणासारखी आहेत, जगताचे पालन करणारी आहेत. एखाद्या सुंदर स्त्रीच्या 2 कानातली कर्णफुलं जशी असावीत तशी ही राम ही 2 शब्द अक्षरं आहेत. जगताला जसा चंद्र आणि सूर्य याची गरज आहे त्याप्रमाणे रा आणि म हे 2 अक्षरं आहेत. या सुंदर 2 अक्षरांचा स्वाद हा अमृतासारखा आहे. हे सौंदर्य त्यालाच कळू शकतं, हे त्याच्या दृष्टीतूनच कळू शकतं, हे एखाद्या वेळ एखाद्या संतालाच कळू शकतं. अति साजिरे, अत्यंत सुंदर. आणि त्यातून स्वल्प म्हणजे अत्यंत छोटं राम या 2 अक्षरांशिवाय या महामंत्रामध्ये दुसरं काही नाही. या महामंत्राचा जो जप करतो त्याला त्याच्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व सिद्धी प्राप्त होऊन जातात. या विश्वामध्ये असणाऱ्या सर्व सिद्धी त्याच्या पायाशी लोळून घेतात. इतकं या नामाची महती. पण एवढं अगाध कार्य होऊनही ते नाम अत्यंत स्वल्प, अत्यंत छोटं आणि ते नाम सोपं देखील आहे. कोणीही ते नाम घेऊ शकतं. नाम घेताना वाल्मिकी ऋषींनी मरा मरा असं उलटं स्मरण केलं, आपल्या सगळ्यांना माहिती आहेच. पण या उलट्या स्मरणामधून देखील राम राम हा ध्वनी येत गेला आणि त्यातून त्यांचा उद्धार होऊन गेला. त्यामुळे ते अंतःकरणापासून जरी आपल्या हातून घेताना चुकलं तरी हे स्वल्प आणि सोपं असल्यामुळं ते आपल्या आयुष्यात त्याचं कार्य साधूनच देतं. पूज्य बाबा एकदा गमतीने म्हणायचे की एक म्हातारा मनुष्य तोंडातली दात गेलेले आणि त्यामुळे राम हा शब्द म्हणताना लांब लांब असा त्याच्या हातून उच्चार होतोय. आणि त्यावेळेला शेजारचे एक जण त्याला सांगतात आता लांब नाही, आता जवळच आलेला आहे. म्हणजे मनुष्याच्या या राम या शब्दामध्ये देखील किती मोठी गंमत, किती मोठं एक प्रकारचं जीवनाचं रहस्य दडलेलं आहे. ओशो एका ठिकाणी म्हणालेत की वाल्मिकींनी मरा मरा हा शब्द म्हटला आणि त्यामध्ये त्यांना रामानी त्यांच्या जीवनाचं कल्याण करून टाकलं. एका अर्थाने आपण देखील प्रत्येक वेळेला मरा या शब्दाचं स्मरण करत असतो. हे समर्थांनी दासबोधामध्ये देखील सांगितलंय की मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीसी साधन व्हावे. राम या शब्दामध्ये आपल्याला खऱ्या अर्थाने जेव्हा जीवनाची अशाश्वतता कळेल तेव्हा या रामाची महती आपल्या जीवनामध्ये उतरायला लागेल. वाल्मिकींनी देखील मरा हा शब्द म्हटला, पण त्या मरणाचं स्मरण त्यांनी अखंड ठेवलं. आपण एकदा म म्हणतो आणि मग खूप वेळानंतर आपल्याला रा येतो, कारण की या म आणि रा या 2 शब्दांच्या मध्ये आम्हाला हा भवरोग आम्हाला पुन्हा पुन्हा या जगाकडे खेचून घेत असतो, या अशाश्वताकडे खेचून घेत असतो. आणि त्यामुळे ज्याला नामाचा निदिध्यास लागलेला आहे त्याच्या जीवनामध्ये या म आणि राच्या मध्ये काहीच राहत नाही. हा सगळा भवरोगच संपून जातो. असं हे अत्यंत फुकाचं, स्वल्प, सोपं, साजिर असं भगवंताचं नाम आहे.
आणि फुकाचं म्हणताना याच्यासाठी कुठल्याही जागतिक करन्सी मधली कुठलीही किंमत या नामासाठी द्यावी लागत नाही. माझा राम हा कुठल्याच गोष्टीने ओशाळला जात नाही, ना त्याला सोन्याची मंदिरं हवी आहेत ना चांदीची. तो एका केवळ भावानी तृप्त होतो. त्याला फक्त तेवढी एकच करन्सी कळते, भावाची, भक्तीची. आणि या जगामध्ये आपण त्याला काही जरी दिलं तरी ते त्याला एक प्रकारे नको असलेल्या गोष्टींसारखं असतं. त्यामुळं जेव्हा आपण भगवंताचं नाम घेतो तिथलं आपल्याला सौंदर्य दिसलं पाहिजे. त्याच्यातला जो स्वल्पता आहे ती आपल्याला कळाली पाहिजे. त्याचं सोपेपण आपल्याला अनुभवता यायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं त्याच्यासाठी लागणारं मूल्य हे काहीच खर्च करावं लागत नाही याची देखील जाणीव झाली पाहिजे. आम्हाला या सगळ्या गोष्टी संतांच्या जीवनात वाचताना अत्यंत मनोहारिक वाटतात. आम्हाला खऱ्या अर्थाने याच्यातली कवित्व, याच्यातली रसिकता या संतांच्या दृष्टीने ऐकताना कळते, पण आम्हाला ती अनुभवता येत नाही. आम्हाला अनुभवता येत नाही कारण की आम्ही सगळेजण श्री महाराजांच्या भाषेमधले भवरोगी आहोत. असा विचार करा की या जगामध्ये तुम्हाला मी एक अशी गोष्ट देतो की जी पहिल्यांदा तर फुकट आहे, छोटी आहे, स्वल्प आहे आणि एवढं सगळं करून इतकी इफेक्टिव्ह आहे की तुम्हाला या भवरोगातून ती पार करून नेईल. असं म्हटलं तर आपल्याला कित्येकदा आश्चर्य वाटतं. जसं आजकालच्या पेपरमध्ये ऍडव्हर्टाईज असतात ना की ह्याच्यावरती हे फुकट, त्याच्यावरती हे फुकट, पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो कारण की आपल्याला माहिती असतं खाली कोपऱ्यामध्ये कुठेतरी टर्म्स अँड कंडिशन अप्लाय असं लिहिलेलं आहे. त्यामुळं आपल्याला या जगामध्ये असं काही असतं यावरती विश्वासच नाही. आम्हाला प्रत्येक गोष्टीचं मूल्य, प्रत्येक गोष्टीची किंमत, प्रत्येक गोष्ट ही जर अवघड असेल तरच ती आयुष्यात उपयोगारी येणारी आहे असंच शिक्षण मिळालेलं आहे. पण भगवंताच्या नामाचं प्रेम हे तेव्हाच लागू शकतं जेव्हा आम्हाला या प्रत्येक नामाच्या गुणधर्माची आवड निर्माण होईल की माझं नाम हे चांगलं आहे, साजिर आहे, स्वल्प आहे, सोपं आहे, फुकाचं आहे. हे जेव्हा अंतरंगामध्ये त्याची अनुभूती येईल, याचाच अर्थ काय श्रोते हो, आम्ही या काळातल्या प्रत्येक गोष्टीसाठी ज्या किमतीच्या अनुषंगाने, ज्या त्याच्या कठीणतेच्या अनुषंगाने त्याची किंमत ठेवतो, ही आमच्या हृदयातून सुटते. तेव्हाच आम्हाला नामाची ही महती कळू शकते. आणि हेच भगवंताचं नामाचं कार्य की त्याची महती ज्या क्षणी पटती त्या क्षणी आमच्या जीवनातला हा भवरोग दूर होतो. आणि त्यामुळे समर्थ इथं म्हणतायत की करी मूळ निर्मूळ घेता भवाचे. आमच्या जीवनात जेव्हा नामाचं प्रेम आम्हाला येतं, जेव्हा आम्हाला या नामाची महती कळते, जेव्हा या नामाची लागणारी किंमत, ज्याच्यासाठी मीराबाई म्हणते की पायो जी मैंने राम रतन धन पायो, वस्तू अमोलिक दी मेरे सद्गुरु कृपा कर अपनायो. यासाठी मी काय केलं, जन्म जन्म की पूंजी पाई जग में सभी खवायो. ही त्याची किंमत. माझं संपूर्ण समर्पण, माझं संपूर्ण आयुष्य मी या नामासाठी द्यायला जेव्हा तयार होतो तेव्हा मला या नामाची खरी महती कळाली. आणि हे तेव्हाच कळतं जेव्हा या विश्वातली कुठलीच गोष्ट आम्हाला आत्कृष्ट करू शकत नाही. याचाच अर्थ या नामाचं प्रेम आमच्या जीवनातून भवरोग पूर्णपणे दूर करून टाकतो. हे मानवा, या जीवनामध्ये जर तुला कैवल्याचा अनुभव घ्यायचा असेल, या परमात्म स्वरूपाचा अनुभव घ्यायचा असेल, तर त्यासाठी एकच मार्ग, त्या रामाचं, या 2 शब्दांचा आधार, या 2 शब्दांचं कारुण्य आपल्या जीवनामध्ये अनुभवणं, कुठल्या तरी ज्ञानी सत्पुरुषाच्या चरणी जाऊन त्याच्या अनुग्रहाने, त्याच्या शक्तीने हे नाम आपल्या मुखी आणणं आणि त्याचा आठव दिवस रात्र आपण जर अंतःकरणामध्ये ठेवला तर हे नाम आपल्या जीवनामध्ये या भवरोगातून आपल्याला दूर करून या नामाची प्रत्यक्ष अनुभूती, या भगवंताची प्रत्यक्ष अनुभूती मिळवून देतं. असे हे भगवंताचं नाम. श्रोते हो, मनापासून या भगवंताच्या नामाला स्मरण करूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.